गुड मॉर्निंग व्ह्यूवर्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज सर्वप्रथम ज्या सर्वांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. चला आज आपण पाहूया आपल्याला डिवाइन टायमिंगमध्ये आपल्याला एंजल्सचा, आपल्याला स्पिरिट गाईड्सचा, युनिवर्सचा आपल्याला काय मेसेज आहे. युनिवर्स, मदर नेचर, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्यूवर्ससाठी काय मेसेज आहे तुमचा गायडेड एंजलिक, प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्यूवर्सची मॉर्निंग एनर्जीज कशी राहणार आहे, प्लीज गाईड करा. गाईड करा एंजल्स. 2 मेसेजेस आलेले आहेत. राशी बघूया. एंजल्स, युनिवर्स प्लीज गाईड करा. अरे वा, आज रास पटकन आली. कुंभरास, कुंभ, ॲक्वेरियस. कुंभरास, जर कुठे डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी असेल तर ओम श्री प्रदाय नमः, ओम श्री प्रदाय नमःचा जाप नक्की करा. आपला पहिला गायडेड मेसेज पाहूया आपण काय आहे युनिवर्सचा आपल्यासाठी. चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला युनिवर्सने आपल्याला शिकवलं आहे, सांगितलं आहे. जास्त गोष्टींची हाव नाही करायची आहे. जे डोळ्यांसमोर ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या गोष्टींवर विश्वास ठेवा. आणि दुसरं आहे ट्रस्ट इन युअर एबिलिटी. तर आजचा आपल्याला गायडेड मेसेज आहे चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स आणि ट्रस्ट इन युअर एबिलिटी. तर युनिवर्सने आपल्याला गाईड केलेलं आहे. ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या समोर आहेत त्या गोष्टींसाठी, ज्या डोळ्यांसमोर दिसत आहेत, ज्या हातात गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिका. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख समाधान मानायला शिका. आणि दुसरा मेसेज आहे ट्रस्ट इन युअर एबिलिटी, म्हणजे तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही स्वतः आत्मनिर्भर राहा आणि जे काम तुम्ही हाती घेतलं आहे करायला त्या कामावर पूर्णपणे विश्वास ठेवून ते काम करा. त्या कामामध्ये यश आणि बरकत तुम्हाला नक्की येणार आहे. तर युनिवर्सचा आपल्याला आजचा गायडेड मेसेज आहे. तुम्ही तुमच्या मॅरिड लाईफ, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, फायनान्शियलसाठी किंवा लव्ह लाईफसाठी जरी बघत असाल तर युनिवर्स तुम्हाला सांगत आहे जे तुमच्या पुढ्यात वाढून ठेवले, जे तुमच्या हातात आहे त्या गोष्टींमध्ये सुख समाधानी राहायला शिका. जे गोष्टी नाही आहेत किंवा ज्या गोष्टी तुमच्या जीवनात युनिवर्स तुम्हाला देऊ नाही पाहते तर त्या गोष्टींची हाव करू नका, किरकिर करू नका. जे समोर आहे त्यामध्ये सुखी समाधानी राहायला शिका आणि त्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिका. आणि दुसरं आहे ट्रस्ट इन युअर एबिलिटी, म्हणजे तुमचं स्वतःवर विश्वास तुम्ही ठेवा. तुम्ही जे काम तुमच्या हाती घेतले ते काम यशस्वी होणार यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. डगमगू नका किंवा दुविचारी होऊ नका. मी हे काम करू की नको, हे काम मला जमणार की नाही, झेपणार की नाही. तर असं नाही. तुमच्या स्वतःची पोटेन्शियल आहे. युनिवर्स तुम्हाला गाईड करत आहे. तुमच्यामध्ये तेवढी आत्मक्षमता आहे. जे काम तुम्ही करणार आहात किंवा जो डिसिजन तुमच्या लाईफमध्ये तुमच्या फ्युचर प्रेझेंटसाठी घेणार आहात तो नक्की योग्य असणार आहे. तर युनिवर्सने तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या स्वतःवर विश्वास राहा आणि हातात जे तुमच्यासमोर आता सध्या युनिवर्सने वाढून ठेवलेलं आहे तुमच्या प्रेझेंटमध्ये, जे फ्युचरमध्ये, त्या गोष्टींमध्ये सुखी समाधानी राहायला शिका. तर आजचा आपल्याला गायडेड मेसेज खूप छान आहे. ट्रस्ट इन युअर एबिलिटी आणि चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. तर तुमचं प्रेझेंट आणि तुमचं फ्युचर युनिवर्सने नक्की तुम्हाला इकडे सिक्युअर करून दिलेलं आहे. फक्त आपण ज्या नको आहेत त्या गोष्टींसाठी जास्त विचार करायचा नाही आहे, कारण युनिवर्स आपल्याला तेच देतं जे आपल्यासाठी योग्य आहे. तर आपल्याला फक्त प्रत्येक गोष्टींमध्ये ग्रॅटिट्यूड शो करायचं आहे. आपल्या इष्टदेवतांना ग्रॅटिट्यूड शो करायचं आहे आणि आपल्याकडनं होईल तितकी दैनंदिन दिवसांमध्ये अनाथ, गोर, गरीब, विधवांना आपल्या यथाशक्तीप्रमाणे मदत करायला नक्की विसरू नका. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभमय, मंगलमय आणि उत्तम आरोग्याचा जाओ. धन्यवाद.